नमस्कार. मी राजाभाऊ दुर्गे, एल्गार सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक. आज ठरल्याप्रमाणे सायंकाळी 7 वाजता आपल्यासमोर लाईव्ह येणार होतो आणि जसं ठरले त्याप्रमाणे बरोबर 7 वाजता आपल्यासमोर मी आज लाईव्ह आलो आहे. हे आज लाईव्ह येण्याचं कारण एवढंच, 17 ऑक्टोबर रोजी एल्गार सेनेच्या स्थापनेपासून आज तागायतचा जो प्रवास आहे तो प्रवास आणि भविष्यातलं आपली एल्गार सेना या संदर्भात आपल्या सगळ्यांशी चर्चा करावी या उद्देशाने मी आज आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे. खरं तर 17 ऑक्टोबरला एल्गार सेनेची अशाच पद्धतीनं लाईव्ह आपण उद्घाटन सोहळा घेतला आणि 17 ऑक्टोबरला उद्घाटन झाल्यानंतर आजपर्यंत एल्गार सेनेचे 102 तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष हे जाहीर झाले आणि 102 तालुक्यांमध्ये, विधानसभा क्षेत्रांमध्ये एल्गार सेना कार्यरत झाली. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात यश एवढ्या कमी कालावधीत 4-4.5 महिन्यामध्ये या एल्गार सेनेने मिळवलेला आहे. एल्गार सेना स्थापन केल्यानंतर एवढं यश या एल्गार सेनेला मिळेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मला मात्र ठाम विश्वास होता आणि म्हणूनच या विश्वासाच्या जोरावर मी हे एवढं मोठं पाऊल कोरोना काळामध्ये उचललं. आज एल्गार सेनेची पंचकोर कमिटी पूर्ण करणारे सुद्धा 6 तालुके पूर्ण झालेले आहेत आणि माझ्याकडं आज मी तिला जवळजवळ 75 नियुक्त्या म्हणजे एल्गार सेनेच्या पंचकोर कमिट्या जाहीर करण्यासंदर्भातल्या येऊन मी त्या जाहीर करण्याचं बाकी आहे, ज्या माझ्याकडे आलेल्या आहेत ऑलरेडी, परंतु मी अजून जाहीर नाही करू शकलो. भविष्यात आत्ता या 10-15 दिवसात त्या सगळ्या नियुक्त्या जाहीर होतील. हे सांगायचं कारण असं की एल्गार सेना हे एक संघटन आपण उभं करतोय. हे असं संघटन की या संघटन क्षेत्रामधून धनगर समाज हा पूर्णपणे एकत्रित करणं, धनगर समाज एक दिशेने नेणं हा याच्या मागचा प्रमुख हेतू आहे. एल्गार सेना ही फक्त आणि फक्त धनगर समाजाचं आणि समाजाचंच काम करणार आहे. एल्गार सेनेमध्ये कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही नेत्यांचं, कुठल्याही कार्यकर्त्याला कसलंही बंधन नाही. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता, कुठल्याही विचारांचा कार्यकर्ता जो धनगर समाजाचा आहे तो या एल्गार सेनेचा सभासद होऊ शकतो. एल्गार सेनेची ही वाटचाल सुरू केल्यानंतर आज एल्गार सेनेचे जे अध्यक्ष कार्यरत झालेले, कार्याध्यक्ष कार्यरत झालेले, युवा अध्यक्ष कार्यरत झालेले, उपाध्यक्ष कार्यरत झालेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला सुद्धा कार्यरत झालेल्या आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु 16 महिला अध्यक्ष आपण आतापर्यंत जाहीर केल्यात. धनगर समाजामध्ये काम करण्याकरिता महिलांची संख्या अत्यंत कमी आहे, पण असं असताना सुद्धा एल्गार सेनेमध्ये मात्र काम करण्याकरता महिला सुद्धा उत्सुक आहेत. या गोष्टीचा प्रचंड आनंद आम्हा सगळ्यांना आहे. आणि ज्या पद्धतीनं लोक, कार्यकर्ते, तरुण मला अप्रोच होतात, तो अप्रोच पाहता आगामी
1 वर्षाच्या काळामध्ये एल्गार सेनेचं हे बाळसं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं असेल. हा दिवस पाहण्यासाठी जास्त वेळ आपल्या सगळ्यांना वाट पाहावी लागणार नाही याचा ठाम विश्वास मला आहे. मुळात मी जे काम करतो ते पूर्ण विचारांती करतो. एल्गार सेनेची स्थापना आणि एल्गार सेनेचं काम सुद्धा पूर्ण विचारांतीच सुरू केलं होतं आणि जे मनात ठेवून हे काम केलं त्याला यश मिळते हे मला दिसून आलेलं आहे. या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये एल्गार सेना ही संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तृत होणार आहे. या एल्गार सेनेचे जे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, युवा अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला अध्यक्ष आणि शाखा प्रमुख हे जे काम करतायत यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण अध्यक्ष, तरुण टीम आम्ही सगळी ही निवडलेली आहे आणि या तरुणांच्या माध्यमातून हे संघटन आपलं काम करायला निघालेलं आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या तरुणांना, सगळ्या समाज बांधवांना, सगळ्या समाज भगिनींना विनंती आहे, मी एकटा हे काम नाही करू शकत. याच्यासाठी आपल्या सगळ्यांची मला साथ आवश्यक आहे. भविष्यात या एल्गार सेनेसोबत आपण सगळ्यांनी एकसंघपणे जोडलं गेलं पाहिजे. एल्गार सेनेचं जे काम आहे हे काम धनगर समाजाला साक्षी ठेवून, धनगर समाज डोळ्यासमोर ठेवून, धनगर समाजासाठी असणाऱ्या योजना, धनगर समाजासाठी असणारे कन्सेप्ट, धनगर समाजासाठी असणारं आरक्षण आणि धनगर समाजासाठीच म्हणून हे संघटन पूर्णपणे कार्यरत राहणार आहे. यामध्ये लोकांकडून मला अपेक्षा आहे की अनेक लोकांना प्रश्न पडलाय की अनेक संघटना आल्या, आता ही कशाला नवीन आणखीन संघटना, बऱ्याच संघटनांनी येऊन गेले आणि काही केलं नाही वगैरे वगैरे वगैरे. हा लोकांचा अनुभव जो आहे तो माझा देखील आहे. मी सुद्धा धनगर समाजाच्या अनेक संघटना आल्या आणि गेल्या या पाहिल्यात आणि म्हणूनच हा निर्णय मी घेतला की आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये समाजासाठी प्रचंड कार्यरत आहे, खूप काम करतो समाजाचं. हे असं काम की जे कोणीच करू शकत नाही इतकं काम पिंपरी चिंचवड शहरात धनगर समाजाचं करतो आणि हे करताना मला अभिमान वाटतो. अक्षरशः मंगळवार सारखा दिवस, जो दिवस अजिबात सुट्टीचा नसतो, पावसाचं वातावरण, आदल्या दिवशी धोधो पाऊस पडलाय, तरी देखील या पावसाच्या वातावरणात मंगळवार सारख्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात 5,000 धनगर बांधवांचा मोर्चा 15 किलोमीटर पायी चालत आम्ही केला होता पूर्णपणे. म्हणजे एवढी स्ट्रेंथ आमची पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा आहे. हीच संपूर्ण स्ट्रेंथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला उतरवायची आणि म्हणून एल्गार सेना आहे. बाळ जन्माला आलं की लगेच चालायला लागत नाही, लगेच बोलायला लागत नाही, त्याला थोडंसं बाळसं धरायला वेळ लागतो. हे बाळ जन्माला येऊन फक्त 4 महिने झाले. 4 महिन्यात जर का या एल्गार सेनेच्या बाळाकडनं आपण खूप मोठमोठ्या अपेक्षा केल्या तर त्या लगेच पूर्ण होणार नाही. अपेक्षा करणं निश्चित गरजेचं आहे आणि मी समजू शकतो आपण सगळे अनपेक्षितरित्या या सगळ्यातून तावून सला करून निघालेला आहात. म्हणून आपल्याला या एल्गार सेनेकडनं अपेक्षा असणं साहजिक आहे. या अपेक्षा 100% एल्गार सेना पूर्ण संघटित झाल्यानंतर पूर्ण होतील याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो. मला माहिती आहे की हे काय वेगळे करणार हा एक प्रश्न चर्चेला जातो. मी माझ्या उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की मी वेगळं काही करणार नाहीये. मी परत सांगतो, मी वेगळं काही करणार नाही. पण मी जे पण धनगर समाजासाठी करणार आहे या एल्गार सेनेच्या माध्यमातून ते अत्यंत वेगळेपणाने करणार आहे.
मी माणूसच आहे, मी धनगरच आहे, मी कार्यकर्ताच आहे, परंतु माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे आणि त्या वेगळेपणावर मला ठाम विश्वास आहे. आणि हे वेगळेपणच धनगर समाजाला यश मिळवून देईल, आरक्षण लढ्याला यश मिळवून देईल, याची 100% खात्री मला आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मी भारतीय जनता पक्षाचं काम करतो. आपल्यापैकी अनेक जण कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत, त्या पक्षाचं काम करतात. कारण पक्षाचं काम ही भारतीय समाजाची राजकारणाची जडणघडण आहे. त्यामुळं प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पक्षाला अटॅच आहे. तो आपली आपली भूमिका, आपलं राजकीय स्थैर्य उभारण्याचा आपल्या आपल्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तसं मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझं राजकीय स्थैर्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभारण्याचा गेली 28 वर्षापासून मी या प्रयत्न करतोय, काम करतोय. त्यामुळे मी नवीन काय करत नाही. जेव्हा धनगर समाजाची चळवळ ही खूप कमी प्रमाणात होती, तेव्हापासून मी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करतोय. आजही करतोय, उद्याही करत राहणार आहे. मी भारतीय जनता पक्षाचं काम करतो कारण मला भारतीय जनता पक्षाचं संघटन प्रचंड आवडतं आणि या संघटन कौशल्याचा मला जो अनुभव आहे, तो अनुभव मी आपल्या या धनगर समाजासाठी लावू इच्छितो. अत्यंत चांगल्या प्रकारचं संघटन एल्गार सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाचं मी बनवणार आहे. उद्या राजू दुर्गे जिवंत राहील नाही राहील, या जगात जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचा अंत ठरलेला आहे. माझं वय आज 52 वर्ष आहे. ॲव्हरेज वय जर पकडलं तर 70 वर्ष आपण सर्वसामान्य लोकांचं ॲव्हरेज वय आहे. ते ॲव्हरेज वय जर पकडलं तर माझ्याकडं 18 वर्ष आहे. 18 वर्षानंतर मी राहील नाही राहील मला माहीत नाही, परंतु राजाभाऊ दुर्गे राहिला नाही राहिला तरी एल्गार सेनेच्या माध्यमातून एल्गार सेना मात्र चिरकाल जिवंत राहील, अशा प्रकारचं संघटन या एल्गार सेनेचं मी उभं करून आपल्यासाठी देणार आहे. एल्गार सेनेच्या या संघटन कौशल्याचा फायदा मला होईल नाही मला माहित नाही, परंतु माझ्या नंतरची जी धनगर समाजाची पिढी आहे त्या पिढीला मात्र या एल्गार सेनेचा 1,01% फायदा होणार आहे. म्हणून हे एल्गार सेनेचं जन्माला आलेलं बाळ हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, सगळ्या धनगर समाज बांधवांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. मी जे सांगतोय ते आपण सगळ्यांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक ऐका. हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. एल्गार सेना धनगर समाजाच्या कुठल्याही संघटनेशी स्पर्धा करणार नाही. एल्गार सेना धनगर समाजासाठी काम काम आणि कामच करणार आहे. आता सगळ्या या गोष्टींनंतर प्रश्न येतो तो धनगर समाजाचे नेते आणि त्यांच्याप्रती एल्गार सेनेची भूमिका अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामुळे अनेक लोक इच्छा असून सुद्धा एल्गार सेनेत प्रवेश करू की नको, जाऊ की नको, मी गेलो तर माझा हा नेता काय म्हणेल, मी जर एल्गार सेनेचं काम करायला सुरुवात केली तर माझा तो नेता काय म्हणेल, माझा हा पक्ष काय म्हणेल, माझा ती संघटना काय म्हणेल, या अनेक प्रकारचे प्रश्न यासारखे धनगर तरुणांच्या मनांमध्ये आहे. काम करायचं प्रत्येकाला वाटायला लागले की मी एल्गार सेनेचा पदाधिकारी झालो पाहिजे, मला एल्गार सेनेत काम करायचं. अनेको फोन मला येत आहेत एल्गार सेनेच्या बाबतीत. एक फोन तर रात्री 12:30 वाजता आला. चेक केलं त्या फोनने फक्त मला की आमचा एल्गार सेनेचा जो नेता आहे तो रात्री किती वाजता माझा फोन घेतो
हे मला चेक करायचं होतं म्हणून मी फोन केला. आणि राजाभाऊ, तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या या परीक्षेत खरोखर पास झाला. मला आनंद वाटला त्याचं हे वाक्य ऐकून. पण मला काही नवीन नाही वाटलं, कारण हे माझ्या 5वीला पुजले हो. 24 तास माझा फोन चालू असतो. गेली 17 वर्ष झालं माझा हा नंबर आहे. आयुष्यात कधी नंबर नाही बदलला, आयुष्यात कधी घर नाही बदललं, आयुष्यात कधी पक्ष नाही बदलला, आणि आयुष्यात कधी मोबाईल नंबर नाही बदलला. एकच मोबाईल नंबर, जग जाहीर. कधीही मोबाईल नंबर लपवत नाही. 9890-200-200. व्हॉट्सअपला पण तोच नंबर आणि फोन कॉलिंगला पण तोच नंबर. खूप VIP वागणं नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता, तळागाळातील कार्यकर्ता. खूप मोठ्या अपेक्षा माझ्या नाहीत. तर मी धनगर समाज आणि समाजाचे नेते या बाबतीतली एल्गार सेनेची भूमिका याबद्दल बोलत होतो. अनेकांना पडलेला हा प्रश्न आहे. आता आपल्या धनगर समाजात 2 कोटीचा आपला धनगर समाज आहे. आपल्याकडं महादेव जानकरांसारखे नेते, अत्यंत चांगले नेते आहेत. गोपीचंद पडळकर यांच्यासारखे तरुण आत्ताच आमदार झालेले अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. त्यानंतर अण्णा डांगे जुने नेते आहेत, ज्यांनी 15 वर्ष राज्यमंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद आपल्या धनगर समाजाचं या ठिकाणी त्यांनी अनुभवलेलं आहे. प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, जे आमदार होते. राम शिंदे जे कॅबिनेट मंत्री होते. आपल्याकडे दत्तामामा भरणे जे आत्ता सध्या राज्यमंत्री आहेत. त्यानंतर गणेश आके आहेत, सुरेश कांबळे साहेब आहेत. त्यानंतर शशिकांत तरंगे आहेत, यशपाल भिमगे आहेत, लहुजी शेवाळे आहेत, माधवराव गडदे आहेत. त्यानंतर रामहरी रुपनर आहेत, रामभाऊ वडकुते आहेत, गणपतराव देशमुख आहेत, डॉक्टर विकास महात्मे आहेत, घनश्याम बापू हक्के आहेत. त्यानंतर बाळासाहेब गावडे आहेत बारामतीचेच नानजी देवकाते आहेत, उज्ज्वलाताई हाके आहेत, उत्तमराव जानकर आहेत, लक्ष्मण हाके आहेत. आत्ता खूप चांगलं काम ते करतायत आपल्या OBC संघर्ष समितीच्या माध्यमातून. त्यानंतर सक्षना सलगरताई आहेत. त्यानंतर विद्याताई तामखेडे आहेत, छावा संघटनेचे आखाडे साहेब आहेत. हे सगळे नेते मंडळी, जवळजवळ 20-21 नेते मंडळाची ही नाव आहेत. यांच्याबरोबर काही कार्यकर्ते पण आहेत जे अत्यंत तळमळीनं काम करतात. मग तो संतोष बिचुकले असेल, ते आत्ता सगळीकडं विष्णू सायगुंडे ज्यांनी भारतभर प्रवास करतायत ते आहेत. अनेक कार्यकर्ते जे धनगर समाजासाठी तळमळीनं काम करतायत. ह्या सगळ्यांचा हेवा वाटतो, अभिमान वाटतो, कारण या सगळ्यांच्या जीवावर आज धनगर समाज या आरक्षणाची लढाई लढतोय. प्रत्येक जण आपल्या आपल्या जागी, प्रत्येक नेता योग्य आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या जागी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. संघर्ष नेत्यांमधला टाळला पाहिजे, संघर्ष एकमेकांमधला टाळला पाहिजे. एकमेकांमध्ये संघर्ष करून आपण काहीच मिळवणार नाहीये. आपल्यात भांडणं लावायला अनेक लोक तयार आहेत. आपण भांडायचं की नाही हे आपण सगळ्यांनी ठरवायचं. या सगळ्या 20-21 नेत्यांची ही यादी मी वाचली. 2 कोटीचा धनगर समाज आहे. एका नेत्याच्या मागे 5-5 लाख लोकांची संख्या येईल जर का 2 कोटीला 20-21 नेत्यांनी भागले. 5 लाख लोकांपर्यंत पोहोचतो का हो कुठला एखादा नेता आपला? करतो का 5 लाख लोकांचं संघटन? घेऊन येतो का एखाद्या आंदोलनाला 5 लाख लोक? नाही आणू शकत. ठीक आहे, पण ही सगळी जर एकत्र राहिली, ही सगळी जर एक झाली, एका दिशेने यांनी ठरवलं, तर 2 कोटीपैकी 20 लाख समाज हा एक संघपणे मागे येऊ शकतो. आणि म्हणून एल्गार सेना ही कार्यरत झाली. मी परत सांगतो, या सगळ्या नेत्यांपैकी ज्याला आमदार व्हायचे त्यांनी नक्की व्हावं. गोपीचंद पडळकर आत्ताच आमदार झाले. मी वाचून दाखवलं कोण आमदार होते, कोण कॅबिनेट मंत्री होते. यशपाल भिंगे पण आत्ता आमदार झाले, पण अजून त्यांचं डिक्लेअर झालं नाही. ज्या ज्या नेत्यांना आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल, त्यांनी निश्चित व्हावं, नक्की व्हावं. त्या सगळ्यांच्या पाठीशी आमचा पाठिंबा 100% राहील. ज्याच्या नशिबात आहे
त्याला नक्की मिळेल. मला मात्र आमदार खासदार हे असलं काही अजिबात व्हायचं नाही. पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय, मी हे आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री किंवा कुठल्या महामंडळाचा अध्यक्ष कुठल्या लाभाचं पद यासाठी अजिबात करत नाही. मला यापैकी काहीही नको. मी उद्घाटनाच्या दिवशी पण सांगितलं होतं, आजही सांगतोय आणि उद्याही सांगेन. समाजासाठी काम करत असताना समाज एकत्रित करून समाजाची ताकद निर्माण करून मला माझी राजकीय पोळी अजिबात भाजून घ्यायची नाही. मला जे करायचंय ते समाजासाठी चांगलं काम करायचंय. मला समाजाच्या प्रती जे प्रेम आहे, समाज ज्या गोष्टींनी उपेक्षित आहे त्यासाठी एक लढा उभा करायचा आहे. तो लढा अत्यंत प्रामाणिकपणाचा असला पाहिजे. म्हणून त्या लढ्याला जे स्वरूप मी देतोय संघटन माध्यमातून ते मी उभं करतोय. या लढ्यातून जो एल्गार तयार होणार आहे तो एल्गार संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे. आणि म्हणून या संघटनेचं नाव एल्गार सेना दिलं गेलेलं आहे. तुम्ही पहा, एल्गार सेना महाराष्ट्र हे संघटन धनगर समाजाचं एक असं संघटन निर्माण होणार आहे ज्या संघटन व्यवस्थेकडे पाहून इतर समाज सुद्धा म्हणेल की राव आमचं सुद्धा संघटन असंच उभं केलं गेलं पाहिजे. धनगरांकडे बघा कसे संघटित झालेत, धनगरांकडे बघा कसे काम करतायत, धनगर समाजाचा आदर्श घेतलाच पाहिजे. अशा प्रकारच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात हे एल्गार सेनेचं जाळं सगळीकडे पसरल्यानंतर 100% चालू होणार आहे. निस्वार्थ वृत्तीने काम करायचे. आणि तुम्हाला माहिती, जे काम निस्वार्थ वृत्तीने होतं ते काम अत्यंत परिपक्व होतं. आणि अत्यंत परिपक्व काम करायचे म्हणून मला निस्वार्थ पद्धतीने काम करायचे. मला कुठल्याही पदाची अपेक्षा अजिबात नाही. सिलेक्टेड पद मला तर नकोच नको. मी इलेक्टेड नगरसेवक आहे. राजू दुर्गे पिंपरी चिंचवड शहरात तुम्ही यायचं आणि इथं विचारायचं. पिंपरी चिंचवड शहर हे गाववाल्यांचं शहर आहे. सगळे गाववाले, इथली मुलगी इथल्या गाववाल्यालाच दिली जाते. इथल्या मुलाचं लग्न इथल्या गाववाल्याशीच केलं जातं. एकमेकांमध्ये जोडले गेलेले प्रचंड घट्ट असं जाळं इथल्या गाववाल्यांचं आहे. आम्हाला अभिमान आहे त्यांचा. या गाववाल्यांमध्ये इंदापूरच्या बावड्यावरनं आलेला हा राजाभाऊ दुर्गे आज 52 वर्ष झाली इथं राहतोय. जन्मापासून मी इथं राहतोय. आणि पूर्णपणे या ठिकाणी स्थानिक लोकांनी स्थानिक प्रमाणे या ठिकाणी आम्हाला स्वीकारले. आनंद वाटतो या गोष्टीचा. पिंपरी चिंचवड शहर हे स्वतःचं शहर वाटतं आम्हाला आता. इतकं आम्ही एकरूप त्या शहराशी झालोय. आणि या ठिकाणी अशा शहरात आम्ही काम करतो ज्या शहरात धनगर समाज एकत्र करणं प्रचंड अवघड काम आहे, तरी देखील आम्ही करतो. म्हणून हे आमच्यातलं स्किल संपूर्ण महाराष्ट्रासाठी आम्ही आता लावत आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी मला साथ द्यावी. एल्गार सेनेच्या या जडणघडणीमध्ये आपण सगळ्यांनी उतरावं. कुणाचीही निराशा होणार नाही. आता एक मनुष्य 100% सगळ्यांना खुश नाही करू शकत. माझ्याकडनं काही लोकांकडून अनपेक्षितरित्या चुकून दुर्लक्ष झालं किंवा फोन नाही उचलला गेला किंवा बोललं गेलं नाही असं चुकून होऊ शकतं. जाणीवपूर्वक अजिबात नाही. कारण जाणीवपूर्वक करण्यासाठी माझं कुणाशी काही देणं नाही घेणं नाही. कुणाशी काही वाकडं नाही, कुणाशी काही तिकडं नाही, कुणाचा काही संघर्ष नाही, कुणाबरोबर काही सत्ता नाही. त्यामुळं
मी असलं काही चुकून कोणाबाबतीत करणं अजिबात शक्य नाही, हे जाणीवपूर्वक. चुकून होऊ शकतं, शेवटी मी एक माणूस आहे. चुकतो तोच जो काम करतो. मी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय, म्हणून कदाचित माझ्याकडून चूक होऊ शकते. ही चूक होत असताना मला जर का आपल्या सगळ्यांची माफी मागावी लागली तरी मी ती जाहीररित्या मागेन. परंतु कृपा करून आपण कुणीही माझ्या बाबतीत गैरसमज कुठल्याही प्रकारचा करून घेऊ नका. आपल्याला जर का कुठली शंका कुशंका काही वाटलं, कुणी म्हटलं राजू दुर्गे असा नालायक आहे, तसा नालायक आहे, हे केलं त्याव केलं, काही असं वावड्या माझ्या बाबतीत उठू शकते, डायरेक्ट तुम्ही मला फोन करू शकता 9890-200 आणि विचारू शकता. काही नाही, स्वच्छ कोरी पाटी आपली, कुठली गडबड नाही, कुठला घोटाळा नाही, काही घेणं नाही, काही देणं नाही. जे करायचे ते समाजासाठी करायचे. आणि म्हणून मी या लाईव्हद्वारे आपल्याजवळ ज्या या गोष्टी मांडतोय, आणखीन बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु कुणाला आवडेल कुणाला नाही आवडणार. पण भविष्यात एक गोष्ट मात्र नक्की सांगतो, हे सगळे जे नेते आहेत, या नेत्यांपैकी बरेचसे नेते माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, तरी देखील ते सगळे नेते मला वंदनीय आहेत. हे सगळे नेते, या सगळ्या नेत्यांनी जे काही काम केले त्यांच्या कामाचा आदर्श घेऊन त्यांच्यासाठी एक प्रामाणिक भावना मनात, एक प्रेम आणि एक आदर ठेवून मी या वंदनीय नेत्यांना नमस्कार करून मी माझं काम करणार आहे. माझ्याकडनं एल्गार सेनेचं काम करत असताना या वंदनीय कुठल्याही नेत्याबद्दल कधीही अपशब्द येणार नाही. कुठल्याही नेत्याला माझ्याकडून कसल्याही प्रकारच्या चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही. हे सगळे नेते मला धनगर समाजासाठी यांनी जे काम केले ते माझ्यासाठी खूप काही शिकवण देणार आहे. या सगळ्या नेत्यांच्या कामाला सलाम करून या सगळ्या नेत्यांना आदरस्थानी मानून मी माझं काम चालू ठेवणार आहे. माझ्या एल्गार सेनेचे सगळे कार्यकर्ते मला विचारतात की आम्हाला कटआउट करायचे, कटआउटचं आम्हाला डिझाईन द्या. माझ्या कार्यकर्त्यांना परवा दिवशी सगळ्यांना कटआउटचं डिझाईन मिळणार आहे. एल्गार सेनेचं आपल्याला कुठल्याही शुभेच्छा, कुठल्याही निवड नियुक्ती, कुठल्याही प्रकारचं जर का काही आपल्याला फ्लेक्स बनवून लावायचं असेल, त्या फ्लेक्सचं वरचं डिझाईन जे असेल ते हे जे सगळे नेते आहेत, या सगळ्या नेत्यांच्या एक फोटोचं डिझाईन मी आपल्याला करून देणार आहे. हे सगळे नेते आपल्या कटआउटवर असणार आहेत. हे सगळे नेते, जो पण एल्गार सेनेचा कार्यक्रम असेल, या सगळ्या नेत्यांना सन्मानाने बोलवलं जाणार आहे. या सगळ्या नेत्यांना सन्मानानं व्यासपीठ दिलं जाणार आहे. व्यासपीठावर मला जागा नाही मिळाली तरी चालेल, मी खाली उभा राहील. पण हे सगळे नेते मात्र वंदनीय आदरणीय असल्यामुळं हे सगळे व्यासपीठावर असतील. आणि या सगळ्या नेत्यांना नमन करून ही एल्गार सेनेची घडी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवायची, या प्रकारचं काम या एल्गार सेनेच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. एखाद्या नेत्याला माझा फोटो का टाकला याच्यावर बॅनरवर म्हणून खटकू शकतं. तर असं जर का कुणाला काही वाईट वाटलं किंवा कुणाचं मन याच्यातून दुखावलं जाणार असेल, तर त्या नेत्यांनी मला जर का फोन करून सांगितलं तर निश्चित प्रकारे त्यांचा फोटो त्या ह्याच्यातनं मी काढेन. पण मला असं वाटत नाही, कारण याच्यात कुठल्याही प्रकारचं काही चुकीचं असण्याचं काहीच कारण नाही. मला सगळ्यांना बरोबर घेऊन मला काम करायचे, सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायचे, सगळ्यांचा आदर राखून मला काम करायचे, कुणाचाही अनादर मला करायचा नाही. म्हणून आपण सगळ्यांना माझी विनंती आहे, जो आवाज मी दिलाय त्या आवाजात आपण सगळ्यांनी सामील व्हा. बघा, हा आवाज आपल्या सगळ्यांचा विधानसभेमध्ये जे पण कुठलं सरकार असेल त्या सरकारवर आपल्याला आरक्षण देण्यासाठी
सगळ्यात मोठा आवाज ठरेल, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि शेवटी आपल्याला आरक्षण कोण देणार आहे? जे गव्हर्नमेंट राज्य करतं, मग ते कुठलं का असेना, गव्हर्नमेंट दर 5 वर्षाला बदलते. गव्हर्नमेंट कधी कुठलं असेल काही सांगता येत नाही. त्यामुळं जे पण कुठलं गव्हर्नमेंट असेल त्या गव्हर्नमेंटकडनं येत्या 5 वर्षात कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळवायचं म्हणजे मिळवायचंच, या उद्देशानं ही एल्गार सेना धनगर समाजात कार्यरत राहणार आहे. मी जवळजवळ 30 मिनिटं आपल्याशी आत्ता चर्चा करतोय, संवाद साधतोय. या सगळ्या संवादामधून जर का एखादा विषय माझ्याकडून राहिला असेल तर तो भविष्यात पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा मी लाईव्ह येईल त्यावेळेस मी नक्कीच आपल्याकडे मांडेन. मला आपल्याला सांगावंसं वाटतंय, धनगर समाजातल्या सगळ्या बांधवांनी माझं एक धनगर लाख धनगर म्हणून जो फेसबुक ग्रुप आहे तो ग्रुप सगळ्यांनी जॉईन करावा. या ग्रुपमध्ये सगळ्यांना फ्री ॲक्सेस आहे. कुणालाही कुठली पोस्ट टाकण्यासाठी विचारावं नाही लागत किंवा परवानगी किंवा त्याला माझी परवानगी मिळाली मगच त्याची पोस्ट एक्सेप्ट झाली असं नाही. आज मी तिला 38,500 मेंबर या ग्रुपमध्ये आहेत आणि आणखीन दररोज जवळजवळ 200-300 लोक या ग्रुपमध्ये ॲड होत आहेत. तर त्या ग्रुपमध्ये आपणही ॲड व्हावं. दुसरं, एल्गार सेना म्हणून एक पेज आपलं चालू आहे. जे पेज आपण सगळ्या समाज बांधवांनी लाईक करावं आणि या पेजला जॉईन व्हावं, जेणेकरून एल्गार सेनेच्या माध्यमातून ज्या नियुक्त्या आणि जे पण काही महत्त्वाचे विषय त्याच्यामध्ये येतात ते आपल्या सगळ्यांना या माध्यमातून कळतील. तर आपण ते पेजसुद्धा आपण सगळ्यांनी जॉईन करावं. माझं वैयक्तिक राजाभाऊ दुर्गे RDX म्हणून पेज आहे. कारण बरेच लोक मला फेसबुकला रिक्वेस्ट पाठवत आहेत. फेसबुकला 5,000च्या वर रिक्वेस्ट घेता येत नाहीत, त्यामुळे ते बंद आहे. तर आपण राजाभाऊ दुर्गे RDX म्हणून माझं जे पेज आहे ते पेज आपण जर लाईक केलं तर माझं सर्वसामान्य आयुष्य लाईफ जे सगळं आहे ते सगळं आपल्याला त्या पेजद्वारे पाहायला मिळेल. आणि या सगळ्या माध्यमातून आपण सगळ्यांशी मी सतत टचमध्ये राहील. जेव्हा केव्हा आपल्याला मला काही सुचवायचं असेल आपण मला केव्हाही फोन करू शकता, अन्यथा व्हॉट्सॲपद्वारे मेसेज करून आपण माझ्याशी मूक संवादसुद्धा साधू शकता. आपल्या सगळ्या प्रकारच्या मेसेजला, सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियेला माझ्याकडून रिस्पॉन्स हा नक्की मिळेल एवढी शाश्वती मी आपल्याला देतो. या सगळ्या याच्यामध्ये एल्गार सेनेचा नारा एक, एल्गार सेनेचा झेंडा एक, एल्गार सेनेचा ट्रेडमार्क एक आणि एल्गार सेनेचा धनगर समाजाबाबतीतला विश्वास एक, या प्रकारे काम ही एल्गार सेना भविष्यात करेल असं आपल्याला शाश्वत करतो. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एक आठवण करून देतो की कोरोनाची ही महामारी यांनी पुन्हा सगळ्या महाराष्ट्रभर पसरण्यास सुरुवात केलेली आहे. माझी संपूर्ण धनगर समाज बांधवांना, एल्गार सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळेजण या कोरोनापासून सावध राहा, मास्क वापरा, जेवढं होता येईल तेवढं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. समाजाचं काम करत असताना या सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्या. सर सलामत तो पगडी हजार ह्या म्हणीचा सतत आपण कधी विसर पडू देऊ नका. कारण तुम्ही आहात तर समाजासाठी काम आहे, तुम्ही नसाल तर समाजाचं तुमचं काम आणि अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांचं काम थांबेल. म्हणून सगळ्यांनी कोरोनापासून सुरक्षित राहण्याची काळजी घ्या. हा कोरोना ज्या वेळेस संपेल त्यावेळेस आपल्या एल्गार सेनेच्या या सगळ्या तालुक्यांचा प्रवास माझा स्वतःचा चालू होईल. त्या प्रवासाची माहिती आपल्याला पुढच्या फेसबुक लाईव्हमध्ये माझ्याकडून नक्की दिली जाईल. या सगळ्या 35 ते 40 मिनिटाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मला ऐकलं